हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज आहे 21 सप्टेंबर. जसं आपलं काल ठरलं होतं की आज आपल्याला परत ओप्पोच्या सर्व्हिस सेंटरला जावं लागतंय. तर आता आपण जायला निघणार आहे. पावणेला झालेले आहेत ऑलरेडी. ते बोलले बोलले होते 10 वाजता ओपन होतं. आता आपण निघू. आपण पोहोचू 11:30 11:30 वाजेपर्यंत. आज आपण गाडीने नाही जाणार, बाय ट्रेनने जाणार आहे. आणि आज आपली एवढी काही कामं नाही, फक्त जे एकच काम होतं काल 3-4 कामाने एकत्र आवरूनच आलो होतो आपण. आता फक्त आज मोबाईलचंच काम आहे, त्यामुळे जाऊया बाय ट्रेन. आता आपण फटाफट तयारी करूया. तयार झालेलं आहे, ऑलरेडी रेडी आहे. फक्त एवढं नाश्ता पाणी करायचं आणि मग निघायचंय. चला गाईज, आता निघूया फटाफट. गाईज, आता आपण निघालोय. वाजलेत आपले 10:15. बोललो की दिवस 9:45ला घरातनं निघणार होतो. 10:15 झाले. चला गाईज, आता निघालो तर आहे. जाऊया फटाफट. पूर्ण रोड ओपन आहे. कांद्याची गाडी आलेली आहे. सगळं प्रोजेक्ट चालू आहे. ते या साईडला पूर्ण गाव आहे. आज एक टेन्शन आहे की इकडे माती खूप उडते. बेकार धीरे दिसतील तिथे फक्त मातीच आहे. लागला फाटक. इथे थांबूया. ओके, चला. इथे आहे ना, फक्त हेच टेन्शन खूप आहे की फाटक लागतं, माती खूप उडते. लय बेकार आणि माती उडत असते, कारण ते अपकमिंग प्रोजेक्ट चालू आहेत सगळे. मागणार ढंपर येतं. असे तिथे सगळे प्रोजेक्ट चालू आहेत, त्यामुळे ते माती रस्ते खूप खराब आहेत. सो त्यामुळे आम्ही पण इकडनं लवकर शिकतोय, तर परत चेंज करणार आहे. दुसरीकडे बघतोय. चला गाईस, हे काम आता जाऊया पुढे. फाटक लागलाय. गाईस, आता आपण पोहोचलेलो आहे घरी. म्हणजे पोहोचून अर्धा तास झालेला आहे. आणि घरात आल्यानंतर घराचा माहोल बघा काय चाललंय. सकाळून घर शांत होतं आणि आता घरात काय चाललंय बघा. काय चाललंय, काय चाललंय जॉन्टी तुझं? हा, पडाको. हे जे इथे आहे ना, लय मस्ती चालली आज. सार्थकात मार खायच्या ह्याच्यात आहे. काय चाललंय परी? काय चाललंय परी? मगा जोले काय बघतेस? तिला टोपी घालून बसवली आहे, कारण ती धडपडत असते. हे ना, बरोबर ना? नाही, टीव्ही चालू आहे इथे. सध्या काय लावलं नाही. कारण आज झालं व्यवस्थित सगळं, कारण की गेलो होतो तिथे. त्या माईकचा ह्याचा जो इश्यू होता, म्हणजे स्पीकर जो फाटत होता, त्याचा त्यांनी स्पीकर रिप्लेस करून दिला. प्लस बॅटरीचा जो इश्यू होता, बॅटरीचा पण त्यांनी काहीतरी सेटिंग केली व्यवस्थित. पहिला जेव्हा चेक केलं ते पण तोच इश्यू आला, त्यांनी बॅटरी चेंज करून दिली. वॉरंटीमध्ये 5 महिने झाले होते, म्हणून काय प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित सगळं काय झालं. आणि आता फोन परफेक्ट ओके आहे. त्याने फुल चार्ज करून दिला. तिकडे पण मी बाहेर निघून अर्धा तास वापरला, चेक केला चार्जिंग कसे होते, फास्ट होते, स्लो होते, सगळं व्यवस्थित चेक केलं. सगळं व्यवस्थित झालं. तिकडनं मग तिकडे मला वाजले होते 2:45. 2:45 झाले होते तेव्हा मी 2:45 मग ह्या दोघांना पण घेऊन यायचो. मग ह्या दोघांना पण येता येताच घेऊन आलो.
तर आता आजचा ब्लॉग इथेच आपण एंड करूया. सगळं आज एकच काम होतं पण लय वेळ लागला. पण काल मला सगळी कामं मला आवरून येऊन मी 4:30ला घरात होतो आणि आज एक काम करण्यासाठी मला एवढा वेळ लागला. कोणामुळे? ह्या मुलामुळे. तो बा त्यामुळे आज ले टाइमपास केला आणि आणि अजून सुद्धा त्याला टाइमपासच चाललाय. तर चला गाईज आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. चला गाईज बाय.